हॅलो एव्हरीवन, आपण हाफ कटोरीचा एक साधा ब्लाउज आता शिवला आहे। आता हा अस्तरचा ब्लाउज दाखवणार आहे। त्याच्यामध्ये विदाउट योकचा ब्लाउज आणि बॅक ओपनिंगचा ब्लाउज मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर त्याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे ते नीट लक्षात घ्या। जर बॅक ओपनिंग जर करायचे असेल तर काय काय चेंजेस करायचे, किंवा विदाउट योकचा ब्लाउज जर शिवायचा असेल मग तो फ्रंट ओपन असो किंवा बॅक ओपन असो, त्याच्यासाठी काय काय चेंजेस करायचे आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। आता बॅकचं माप काढताना हे नेहमीप्रमाणेच काढून घ्यायचे। मी आता तुमच्या समोर परत एकदा काढते की तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून। मी 34 साइजचंच मेजरमेंट काढणार आहे। आता पूर्ण उंची आहे 13, 13 प्लस अर्धा इंच 13.5, त्यानंतर 5.25 इंच मुंडा खोली, आडवी लाईन मारली। मेजरमेंट सगळे सेमच काढायचे आपल्याला, त्यात काहीच बदल करायचा नाहीये। आता छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच म्हणजे 9, कमरेचा चौथा प्लस 1.5 इंच, 7 प्लस 1.5 सॉरी 7.5 प्लस 1.5 9। ह्याच्या पुढे 1.5 इंचाचं मार्जिन ठेवायचंय नेहमीप्रमाणे। हे तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। जर 1.5 इंच जास्त वाटत असेल तर तुम्ही 1 इंचाचं मार्जिन ठेवा। हे दोन्ही पॉइंट जॉईन केलेत। आता शोल्डरचं मेजरमेंट 5.25 इंच घेतलंय। इथे एक लंब टाकलाय। तुम्ही जेवढी पेपर कटिंगची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करताल तेवढं तुमचं डोक्यात पक्क बसणार आहे मेजरमेंट। आता हे 4 इंच आले, 4चा मध्ये 2 आणि 1 इंच आतमध्ये घेतलंय, कारण मागचा गळा मोठा आहे। मागचा गळा 7 इंचापेक्षा जास्त आहे। आता इथून अर्धा इंच तिरकं घेऊन मुंड्याचा आकार द्यायचा आहे। शोल्डर पट्टी 3 इंचाची। आता हा मागचा गळा जो आहे तो 9.5 इंचाचा घेते। मागच्या गळ्याला पण आपल्याला पॅटर्न घ्यायचा आहे ह्याला, त्यामुळे इथे गळ्याचा आकार देत नाही मी। आणि हा मागचा टक्स वरती 4.5 इंच घेतलाय, आणि कमरेला जे 1.5 इंच वाढवलेत तो 1.5 इंचाचा हा टक्स घेतलाय। हे दोन्ही पॉइंट जॉईन केलेत। आता हा झाला आपला मागचा भाग तयार। आता ॲज इट इज आपण हे दोन्ही पीस कट करायचे आणि मधून कात्री घालून कापायचे। हा भाग नेहमीप्रमाणे कट करून घ्यायचा आहे। आता मधून कात्री घालून कट करायचा आहे। हा झाला मागचा भाग। हा बॅक आहे 34 साइजचा, आणि हा फ्रंट आहे। आता याच्यावर आपल्याला पुढच्या भागाची माप नेहमीप्रमाणेच काढायची। तर मी थोडं फास्ट घेते। इथून मुंडा खोली काढली, नंतर इथून 1.5 इंच घेऊन मुंड्याला आकार द्यायचा आहे। नंतर शोल्डर पट्टी ही 3 इंचाची घ्यायची आहे। गळ्याची उंची पुढचा गळा 7.5 आहे, पुढचा गळा 7.5 घेऊन गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। मार्जिन 1.5 इंचाचं आहे, ते मार्क करायचं आहे। आता झाला हा बेसिक स्ट्रक्चर सगळं। आता आपल्याला टक्स टाकायचे, ते सुद्धा मागच्या वेळेस टाकले त्याप्रमाणेच टक्सचं मार्किंग करायचं आपल्याला। आता या मापाची टक्स पॉइंट किती आहे? 9.5 इंच आहे। 34 छातीचा टक्स पॉइंट आहे 9 इंच। 9 प्लस 5 इंच 9.25, आणि इथे एक आडवी लाईन मारून घ्यायची।
ह्या लाईनवर छातीचा 10वा भाग प्लस पाव इंच म्हणजे 34चा 10वा भाग 3.4 प्लस पाव म्हणजे 3.5 प्लस 1 लाईन येणार. हा झाला 10वा भाग आणि ही लाईन अशी सरळ मारून घ्यायची. आता हे बघा इथे मी 1.5 इंचाचं योगपट्टीचं मार्किंग केलेलंच नाहीये. का नाही केलं? कारण आपल्याला योगपट्टी वेगळी कापायची नाहीये. विदाऊट योगपट्टीचा ब्लाऊज शिवायचा आहे म्हणून आपण इथे 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं नाहीये. आता हा जो टक्स आहे ना हा मोठा टक्स येणार. आधी कसा यायचा? इथून 1.5 इंच जर कट केले आपण योगपट्टीच्या मापाने तर हा छोटासाच टक्स यायचा. आता हा मोठा लांब टक्स येणार आहे. तर हा टक्स कशा पद्धतीने आपल्याला मार्क करायचा आहे किंवा स्टिच करायचा आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्या. आता आधी हे पॉइंट्स मार्क करून घेते मी बाकीचे. इथून 1.25 इंच घेतला, इकडे एक सरळ टक्स येणार. इथून 1.25 इंच घेऊन इथे तिरका एक टक्स येणार 1.5 इंचावर आणि ह्या पॉइंट पासून वरती एक टक्स येणार. हा मुंड्याला येणार. हा असा तिरका आहे ना. आणि हा सुद्धा हे तिन्ही टक्स आपण नेहमीप्रमाणेच मार्क करून घ्यायचे. आता हा मेन टक्स जो आहे 1.5 इंच आपण खाली घेतलेला नाहीये पण आता हा पाऊण इंचाचा विड्थचा जो टक्स आहे तो पॉइंट मार्क करून घ्यायचा की हे पाऊण इंच. त्यानंतर इथून सरळच लाईन मारून घ्यायची आहे आणि इथून ह्याला शेप असा मर्ज करायचा आहे. हा टक्स डायरेक्ट असा तिरका जोडायचा नाहीये. याला असं सरळ इथे जॉईन करून मग हा शेप असा इथे मर्ज करून टाकायचा आहे किंवा मग इथे तुम्ही ट्रायंगल देऊ शकता पण डायरेक्ट या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत ट्रायंगल नाही द्यायचा. इथून शेपच आला पाहिजे. अशा पद्धतीने आपला हा फ्रंट भाग कटिंग झालेला आहे. आता याचं प्लेसमेंट आपण कटिंग करून घेऊयात. फॅब्रिक कटिंग याचं प्लेसमेंट कसं ठेवायचं ते तुम्हाला सांगते. हा मुंडा कट केला आणि पुढचा गळा पण आपण कट करून घेऊ. मागचा गळा कट केलेला नाहीये कारण आपल्याला त्याला पॅटर्न शिवायचा आहे. सो आपण आधी अस्तर कटिंग करून घेणार, नंतर मेन फॅब्रिक कटिंग करून घेणार, ते दोन्ही एकत्र जॉईन करणार आणि मगच आपण त्याला गळ्याचं मार्किंग करून कट करणार. ही एवढी प्रोसेस आहे. आता हा मागचा भाग कसा ठेवायचा मी तुम्हाला सांगते. जसं आपण पहिल्या ब्लाऊजमध्ये हा भाग या भागाचे 2 पीस वेगळे कट केले होते आणि मागचा भाग जो होता तो ऑनफोल्ड होता. म्हणजेच हे फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे अशा पद्धतीने फॅब्रिक ठेवल्यानंतर मागच्या वेळी आपण काय केलं होतं, हा जो मागचा भाग आहे तो घडीच्या बाजूवर ठेवला होता. तर आपण आता काय करायचंय, हा जो पुढचा भाग आहे तो घडीच्या बाजूवर ठेवायचा आहे. हे बघा हा अशा पद्धतीने ठेवला. खाली मी जागा सोडलेली आहे कारण आपल्याला लेंथ अजून वाढवायची आहे त्याची. टाचण्या लावून घेऊयात आपण. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की अस्तरचा ब्लाऊज असो किंवा बिना अस्तरचा ब्लाऊज दोन्हीमध्ये हे सेम कटिंगची मेथड आहे. असं नाही की अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून त्याच्यामध्ये अर्धा इंच लुजिंग ठेवायचं असं काही नाही. दोन्ही कट टू कट कट करायचे आणि मेजरमेंट घ्यायची पद्धत सुद्धा आपली सेमच आहे. आता हा पीस जो आपण इथे ठेवलाय याला खाली 1 इंचाचं मार्किंग करायचंय. म्हणजे आपण 1.5 इंचाची जी योगपट्टी तर कापलेली नाहीच आहे, त्याच्या पुढे आपण 1 इंच अजून एक्स्ट्रा कापड ठेवलेलं आहे कारण पुढचा भाग हा नेहमी मागच्या भागापेक्षा जास्त असतो. आता ही लाईन अशी सरळ मारून घ्यायची आणि इथून 1 इंच घेतले आणि या पॉइंट पासून अर्धा इंच घ्यायचे खाली आणि ही तिरकी लाईन अशी जॉईन करून टाकायची. अशी थोडासा स्लोप आला पाहिजे इथे. हे फक्त केव्हा करायचं, जेव्हा आपल्याला विदाऊट योगपट्टीचं ब्लाऊज पाहिजे असेल तेव्हा आपण हे अशा पद्धतीने मेथडने कटिंग करणार आहोत. आता हे मागच्या वेळेस प्रमाणेच आपण चॉकनी मार्किंग करून घ्यायचे सेम. आता हा भाग कट करून दाखवते मी.
अस्तरचं ब्लाऊज कटिंग करताना आधी अस्तर कटिंग करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला मेन कापड कट करायचं। अगदी कट टू कट व्यवस्थित पद्धतीने हे कट करून घ्यायचंय। आता हे बघा, अशा पद्धतीने आपला हा पुढचा भाग तर कट झालेला आहे। गळा कट करते मी, किंवा गळा नंतर कट केला तरी सुद्धा चालेल। आता इथे काय केलं आपण, बघा इथे 1.5 इंचाची योगपट्टी होती, ही जर कट केली असती तर आपण 2.5 इंचाची पट्टी लावलीच असती। तर इथे आलंय ना 2.5 इंच बरोबर, हे बघा ही पट्टी आलेली आहे। आणि स्टिचिंग मध्ये जे जाईल ते म्हणजे विदाऊट योगपट्टी आणि विथ योगपट्टी जेवढी लेंथ वाढणार आहे दोन्हीची सेमच असणार आहे। फक्त जे काही डिझायनर ब्लाऊज असतात किंवा घागऱ्यावरचे ब्लाऊज असतात, मोस्टली ते विदाऊट योगपट्टीचे ब्लाऊज असतात। आणि विदाऊट योगपट्टी जरी शिवला तरी सुद्धा या ब्लाऊजची फिटिंग खूप छान बसते। हा झाला पुढचा भाग कटिंग। आता मागचा भाग म्हणजे आपल्याला 2 वेगवेगळे पीस करायचे आहेत मागच्या भागाचे। हा भाग आपल्याला असा ठेवायचा आहे, असा इथे कापड लेवलला नाहीये, सो मी थोडंसं मागे घेते आणि इथे ठेवून देते। हा भाग इथे बरोबर बसतोय। याला आता टाचण्या लावून घ्यायच्या। आता या मागच्या भागाला काही वाढवायचं नाही किंवा कमी करायचं नाही, ॲज इट इज हा भाग कट करायचा आहे। आपण लेंथला ऑलरेडी अर्धा 1-पाऊण इंच जे मार्जिन घेतलेलं आहे याच्यामध्ये इन्क्लूड आहे, त्यामुळे हे जसं आहे तसंच कट करायचंय। हे लक्षात घ्या, आपण फ्रंट ओपन आणि बॅक ओपनच्या ब्लाऊजसाठी काय काय चेंजेस केलेत। फ्रंट ओपनच्या ब्लाऊजसाठी आपण जो पुढचा भाग होता तो ओपन साईडला ठेवला होता, आणि बॅक ओपनसाठी आपण जो मागचा भाग आहे तो ओपन साईडला ठेवला आहे। आणि विदाऊट योगसाठी कशा पद्धतीने कटिंग करायचंय हे आता मी तुम्हाला दाखवलं। पुढच्या भागामध्ये फक्त फरक करायचा आपल्याला, आणि हे कट टू कट कट करून घ्यायचं। तर यामध्ये योग तर नाहीये, आता फक्त आपल्याला स्लीव्ज काढायचे त्याच्यामध्ये। पुढच्या आणि मागच्या भागाचं कटिंग तर झालेलं आहे आपलं। आता हे स्लीव्सचं कटिंग करायचंय, मी डायरेक्ट कापडावरच कटिंग करणार आहे। जे मेजरमेंट आपण पेपरवर टाकतो तेच मेजरमेंट आपल्याला कापडावर टाकायचे। स्लीव्सची लेंथ आहे 4.5 प्लस मी याच्यामध्ये फक्त अर्धा इंच वाढवते, का ते तुम्हाला स्लीव्सचं पॅटर्न शिवताना लक्षात येईल, कारण आपल्याला याला स्लीव्सला पॅटर्न शिवायचं, म्हणून मी मार्जिन फक्त अर्धाच इंच घेतलंय। किंवा अस्तरचं जेव्हा ब्लाऊज असतो तेव्हा याच्यामध्ये पूर्ण उंची प्लस 1.5 इंच न घेता पूर्ण उंची प्लस अर्धा ते पाऊण इंचच घ्यायचं, कारण आपण स्लीव्स खालून पलटी करतो। वेगळी पूर्ण पट्टी अशी 1.5 इंचाची फोल्ड करू शकत नाही, कारण खाली बॉर्डर असते, म्हणून मी याला फक्त पूर्ण उंची प्लस अर्धा ते पाऊण इंचच लेंथमध्ये वाढवायचं। आता मी सपोज माझी 4.5 उंची आहे, 4.5 प्लस अर्धा ते पाऊण इंच, सपोज मी 5.25 उंची घेतली, इथे मार्क केलंय। त्यानंतर इथून 3.25 इंच घेतलंय 34 छाती म्हणून, कॅप हाईट घेतली 3.25 इंच आणि एक लाईन मारली। तर दंडघेर आहे 12, 12च्या निम्मे 6 प्लस 1.5 7.5 एवढं येते। आता इथे आपल्याला जॉईंट द्यावं लागणार, तर मी काय करते, ही पट्टी हे जे कापड आहे ते थोडंसं मागे घेते, म्हणजे काय होईल, मला एकाच साईडला मोठा जॉईंट देता येईल। दोनही साईडला जॉईंट छोटे छोटे देण्यापेक्षा एकाच साईडला आपण मोठा जॉईंट देऊया। आता इथून मोजून घेते 6.5 प्लस 6 प्लस 1.5 7.5, म्हणजे बरोबर या पॉईंट पर्यंत येते। त्यानंतर दंडघेर 12 आहे तर 12च्या निम्मे 6, म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा। त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन मार्क करायचंय। हे दोनही पॉईंट जोडून घ्यायचे आणि मुंड्याचा आकार द्यायचा। तर मी डायरेक्ट आकार देते, तुम्ही ते पॉइंट्स मार्क करूनच आकार द्या जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होत नाही।
हे दोन्ही फॅब्रिक लेवलला करून घेते आणि आता बघा आपल्याला एवढाच जॉईंट द्यायचा आहे, एकाच भागाला जॉईंट द्यायचा आहे. तर जे उरलेलं कापड होतं आपलं, हे उरलेलं जे कट केलेलं फॅब्रिक आहे ते आपण इथे ठेवणार आहोत अशा पद्धतीने. इथे इथे एक टाचणी लावते मी, म्हणजे कापड हलणार नाही किंवा ते हरवणार देखील नाही. असं ठेवून हे सेम मेजरमेंटने आपल्याला हे कट करून टाकायचं आहे. आणि आता हा जॉईंट दिल्यानंतर आपण पुढच्या मुंड्याचा आकार कट करूयात. म्हणजे हा जो आकार आहे हा जॉईंट शिवल्यानंतर मग हा आकार कट करून टाकूयात. हे झालं आपलं अस्तरचं कटिंग. आता मेन फॅब्रिकचं कटिंग करून घेऊयात. कापडाची घडी शक्यतो काठावर काठच ठेवायची किंवा हे जे एजेस असतात हे एजेस एकमेकांवर ठेवायचे. आणि जर कापडावर डिझाईन तशी नसेल तर मग तुम्ही हे काठ एकावर एक ठेवू शकता, पण शक्यतो हे एजेस एकावर एक ठेवूनच कटिंग करायचे. आता इथे आपण फ्रंट भाग आधी कापून घेऊया. हा पेपर सहितच भाग मी इथे ठेवलाय, असा घडीवर ठेवायचा आहे. आणि या मापापेक्षा सगळीकडून पाव इंच एक्स्ट्रा आपल्याला कट करायचे. हे एक्स्ट्रा का कट करायचे? कारण आपण अस्तर जॉईन करताना कापड फिसकू शकतं किंवा तिरकं जाऊ शकतं. त्यामुळे आपण हे थोडंसं एक्स्ट्रा जर ठेवलं तर मग आपल्याला थोडंसं कापड वापरायला मिळतं, म्हणजे कापड कुठल्या भागाला कमी पडत नाही. इनफ पाव इंचाचं मार्जिन ठेवायचे आणि नंतर आपण अस्तर जेव्हा जॉईन करू तेव्हा हे एक्स्ट्रा राहिलेलं कापड कट करून टाकायचं. त्यामुळे कधीही अस्तरचं ब्लाऊज कट करताना ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा कापड कधी पण ठेवायचं. आता हे कापड थोडं इनफ थिक आहे. जर एकदम पातळ जर फॅब्रिक असेल, सिंथेटिक जॉर्जेटची जी साडी असेल, त्याचं ब्लाऊज जर आपल्याला शिवायचं म्हटलं तर ते कापड खूप फिसलतं, तिरकं जातं. त्यामुळे त्यात इनफ आपण कापड जर बाजूला ठेवलं तर आपल्याला शिवायला जरा सोपं जातं. आपल्याला स्लीव्ज जे कट करायचे ते पॅटर्न करायचे, त्यामुळे ही बॉर्डर आपण स्लीव्जला नाही लावणार. सगळीकडून मी पाव इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे. थोडं कमी जास्त झालं तरी सुद्धा चालतं, एकदम मोजून घ्यायची गरज नाहीये. पण आपल्याला ते शिवायला सोपं जावं केवळ याच हेतूने आपण हे एक्स्ट्रा ठेवतो. हे झालं. आता काय करायचं, आपण ह्या पिन काढून टाकायचे. पेपर जपून ठेवायचा कारण आपल्याला नंतर टक्स मार्किंग करायची. आणि हा जो पीस आहे हे दोन्ही पीस एकमेकांसमोर असे ठेवायचे. हे ठेवल्यानंतर त्यांचे अस्तर त्याच्यावर एकमेकांवर व्यवस्थितपणे ठेवायचे. प्लेन सरफेसवर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचे, म्हणजे आपण अस्तर जॉईन करताना आतमध्ये कापड कमी जास्त ओढलं जात नाही किंवा असं फुगा येत नाही. हे झालं एक भाग. हा झाला दुसरा भाग. आता हे असं केल्याने काय होतं, हे समोरासमोर आलेले तोंड म्हणजे दोन्ही साईडचे दोन भाग तयार आहेत. जर तुम्ही एक एक पीस उचलला, एक एक पीस जर ठेवून शिवला तर काय होतं, बऱ्याच वेळेला एका साईडचे दोन्ही भाग असे तयार होऊन जातात. त्यामुळे असं न करता हे दोन्ही आधी सेटिंग करून घ्यायची याची, मग एक भाग बाजूला ठेवून द्यायचा आणि ह्याला अस्तर कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला दाखवते. सुईमध्ये दोरा घ्यायचा आहे. सिंगल दोरा घ्यायचा आहे आणि कुठलाही कलरचा घेतला तरी काही इश्यू नाही. त्याला खाली गाठ मारून घेतली आणि या साईड कॉर्नरच्या बाजूने अस्तर आणि मेन कापड यांना असे मोठे मोठे लांब लांब टाके घालायचे हाताने. तर तुम्ही नवीन शिकणारे आहात तर तुम्ही हे हातानेच घाला, मशीनवर घालायचा प्रयत्न करू नका. जेव्हा खूप प्रॅक्टिस होईल तुम्हाला तेव्हा मशीनवर अस्तर कसं जॉईन करायचं ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. हे अशा पद्धतीने लांब लांब टाके घालायचे आपल्याला. अगदी 5 मिनिटाचं काम आहे.
थोडी मेहनत जास्त जाते, पण आपलं काम व्यवस्थित होतं. हे बघा, असं प्लेन सरफेसवर असल्यामुळे ह्याच्यामध्ये घोळ येत नाही, जोळ येत नाही किंवा फुगा येत नाही. असं कापडामध्ये खालचं कापड जास्त, वरचं कापड कमी असं पकडलं जात नाही आपल्या टिपेमध्ये. हे इथपर्यंत झालंय. आता हे कंटिन्यू करते मी. अशा पद्धतीने हा पुढचा भाग, हा दुसरा भाग आणि हा जो मागचा भाग आहे तो देखील अशाच पद्धतीने ओपन करायचा आहे आणि त्याला सुद्धा टाके घालून घ्यायचे. स्लीव्जला मात्र तसं करायचं नाहीये, कारण स्लीव्जला एकतर साधी स्लीव्ज जरी असली बिना पॅटर्नची तरी सुद्धा आपण हे दोन्ही अस्तर जॉईन करून पलटी करणार आहोत. पण आता ह्याला आपल्याला पॅटर्न करायचा आहे. सो मी त्याला तुम्हाला मशीनवर बसल्यानंतर सांगेन त्याला कशा पद्धतीने स्टिच करायचं ते. तर हे दोन्ही भाग आपल्याला हे स्टिच करून घ्यायचे. आपला पुढचा आणि मागचा भाग अस्तर जॉईन करून झालेला आहे. आता मी हे एक्स्ट्राचं जे कापड आहे मग असे सांगितल्याप्रमाणे हे कट टू कट कापून घ्यायचं आहे आपल्याला. हा पुढचा भाग झालाय. आता मागचा भाग कापून घेऊया. मागच्या भागात सुद्धा अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायचंय. हे एक्स्ट्रा ठेवायचं नाही, आपण कट टू कट कट करायचंय. अस्तर लावून तयार आहे. आता आपण शिवताना तर पहिला ब्लाऊज जसा बिना अस्तरचा ब्लाऊज शिवला त्याच पद्धतीने ह्याचं शिवायचं आहे. आता याला जर टक्स आपल्याकडे जर कार्बन पेपर नसेल किंवा मार्किंग व्हील नसेल तर आपण कशा पद्धतीने याचं टक्सचं मार्किंग करायचं ते सुद्धा मी तुम्हाला आज दाखवून देते. आता जर आपल्याकडे मार्किंग व्हील आणि कार्बन पेपर नाहीये तर आता हे बघा, हा गळ्याचा आकार तर आपण दिलेलाच आहे. शोल्डर पट्टी 3 इंचाची ठेवली आहे आणि गळ्याची उंची जी आहे ती 7.5 इंचाची ठेवली. तर हे गळ्याचं मार्किंग तर करून घेऊयात आपण. त्यानंतर मार्जिनची जी लाईन आहे ती मार्क करूयात 1.5 इंचावर. मार्जिनची लाईन मार्क करून घ्यायची. हे आपल्या मार्किंग चॉकनीच करायचं आहे, पण ते व्यवस्थित खूप जाड आलं नाही पाहिजे ते. त्यानंतर टक्स पॉईंट किती आपला 9 आहे टक्स पॉईंट. 9 + पाव इंच घ्यायचे म्हणजे 9.25. 9.25 वर टक्स पॉईंटचं मार्किंग केलंय. त्याच्यावर आडवी लाईन ड्रॉ करायची. ज्या पद्धतीने आपण पेपरवर मार्किंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्याच्यावर मार्किंग करायचंय. आता 3.4 + पाव म्हणजे 4, 3.5 आणि एक लाईन आलेली हा. त्यानंतर इकडून 1.25 इंच, इकडून 1.25 इंच आणि इथे 1.5 इंचावर खाली टक्स येणार आणि ह्या पॉइंट पासून 1.5 इंचावर वरती टक्स जाणार. तर आपण ह्या टक्सचं मार्किंग करून घेऊया. हा टक्स खाली जाणार, हा टक्स तिरका जाणार आणि हा टक्स मुंड्याला जोडला जाणार. इकडे हा 1.25 इंचचा टक्स घ्यायचा आपल्याला.
सेम ज्या पद्धतीने कापडावर पेपरवर आपण मार्किंग केलं त्याच पद्धतीने आपण फॅब्रिकवर पण मार्किंग करून घ्यायचंय. हा इथे येणार छोटासा सेंटरचा टक्स. हे झालं टक्सचं मार्किंग. आता आपण काय करायचं, हा पीस जो आहे हा असा उलटा करायचा. अशा पद्धतीने असं ठेवायचा व्यवस्थित आणि ह्याला हाताने असं थापायचं. म्हणजे काय होतं, हे सगळे टक्सचे मार्किंग जे आहेत ते पुसट पुसट का होईना पण या भागावर येतात. मग आपण हे थोडेसे डार्क करून घ्यायचे. मला हे जे पुसटशे दिसतात ते मी डार्क करून घेते. ही मार्जिनची लाईन. हे बघा, आता आपला पुढचा भाग तर हा मार्किंग करून झालेला आहे. आता आपण हा शिवायला घेणार आहोत. तर मागच्या भागावरचे टक्स मार्किंग करून घ्यायचे. आणि मागचा गळा तर आता मार्क करत नाही मी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण तो मशीनवर बसल्यानंतर मार्किंग आणि कटिंग करणार आहोत. दीड इंचाचं मार्जिन मार्क केलंय. त्यानंतर आता याचं मध्य काढायचं आपल्याला. 9चा मध्य 4.5 आणि इथून वरती 4.5 इंचाचा टक्स मार्क करायचा. आणि हा 1.5 इंचाचा जो टक्स आहे ते सुद्धा मार्क करून घेऊया आपण. आता सेम मेथडने आपण हे दोन्ही पीस एकावर एक ठेवायचे. अशा पद्धतीने हे मार्क करून घ्यायचे. हे बघा, याच्यावर सुद्धा आता हे मार्किंग आलेलं आहे. आणि हे मार्जिन देखील आपण मार्क करून घेऊ. हे बघा, मागच्या भागाचे 2 टक्स आणि मार्जिन आणि पुढच्या भागाचे हे टक्स आणि मार्जिन. हे जे आपण कार्बन पेपरनी मार्क करणार होतो ते विदाउट कार्बन पेपर कसं मार्क करायचं ते देखील तुम्हाला दाखवलंय. आता आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे. स्लीव्ज आपण प्लेन फॅब्रिकवरच कट करून घेणार आहोत, कारण मगाशी सांगितलं तुम्हाला, कारण आपल्याला ह्याला पॅटर्न करायचं आहे. आता हे दोन्ही भाग आपण एकावर एक ठेवूयात. असे 4 भाग करूयात. स्लीव्जला सुद्धा आपल्याला 1.5 इंच चारी साईडनी सोडायचंच आहे. ही स्लीव्ज अशी ठेवली. हे बघा, बरोबर बसती याच्यावर कट टू कट. मी जस्ट त्याचा अंदाजे कटिंग करून घेते त्या भागाचं. नंतर आपल्याला हे कसं जोडायचं मी तुम्हाला सांगणार आहे. हे ब्लाऊजचं कटिंग पूर्ण झालेलं आहे. पुढच्या भागात बघूयात आपण हे कसं स्टिच करायचं. तुम्ही याची भरपूर प्रॅक्टिस करत राहा. पुढच्या तासाला भेटूयात. तोपर्यंत हॅव अ नाईस डे.